ह्या वर्षीच्या एक्झिबिशनचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण जसं आपल्या आर्डोर सीटच्या आर&डीतून काही नवीन व्हरायटी आलेल्या व्हरायटी इथे लावल्या, त्याचबरोबर आपण इतर कंपन्यांच्या सुद्धा नवीन आर&डीतल्या आलेल्या व्हरायटी लावल्यात. त्याचबरोबर आपण ऑर्नामेंटल, फ्रूट प्लांट, मेडिसिनल प्लांट, औषधी वनस्पती ह्या इतर सगळ्या ज्या नर्सरी आणि सीड कंपनीच्या नवीन नवीन आलेल्या व्हरायटी लावलेल्या आहेत. काही इम्पोर्ट केलेले शेवंतीच्या जाती आपण इथे लावलेल्या आहेत. त्याचबरोबर नवीन नवीन कंपन्यांच्या पण इथं व्हरायटी लागलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जगातील छोटी म्हैस आणि छोटी गाय ह्या पण आपल्याला बघायसाठी शेतकऱ्यांसाठी आपण आकर्षण म्हणून उपलब्ध करून ठेवलेले आहे. त्याचबरोबर बरेच स्टॉल्स इथं वेगवेगळे लागणार आहेत. खाऊ गल्ली आहे. नवीन नवीन आपल्याला कृषी कृषी विभागाकडून आपल्या ह्या प्रदर्शनासाठी खूप मोठं सहकार्य लाभले. त्याचबरोबर बचत गटाच्या काही स्टॉल इथं लागलेले आहेत आणि भरभरून बघण्याजोगा आपल्याला खूप काही अभ्यासण्याजोगा ह्या वर्षी शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून ठेवलो. मुळात स्वभावच असा होता की जी करेल ती बेस्ट करेल आणि जी करेल ती नंबर 1 करेल, असा स्वभाव होता. त्यामुळे इथं आजूबाजूचे शेतकरी, मी ज्याची शेती बघून शेती करायला चालू केली ते अर्धा एकर 1 एकर पिकवत होते, मी 15-15, 20-20 एकर भाजीपाला शेती पिकवत होतो. आणि त्यात पण जे भाजीपाला सिमला मिरची वगैरे आम्ही 60 टन 70 टनापासून एकरी उत्पादन काढलं. तर हे जे होतं ते स्वभाव मुळात होतं की बारकावा, प्रत्येक पीक करताना जे लागतंय यशस्वी होताना आपल्याला बारकावा, ते बारकावा होता. आणि त्या बारकाव्यातूनच शेतीत एवढी मोठी प्रगती झाली. त्या बारकाव्यातूनच शेतीत एवढं मोठं यश मिळालं मला. आणि तोच बारकावा मी नर्सरीत घेऊन आलो. आजूबाजूचे शेतकरी मला विचारायला येत होते की तुम्ही जे भाजीपाला जेवढ्या मोठ्या प्रमाणात पिकवताय तेवढीच भारी क्वालिटीची रोपं पण बनवताय आणि आम्हाला मग तुमची रोपं तुम्हीच बनवून द्या आम्हाला. मग त्यातून नर्सरीची संकल्पना तयार झाली आणि हळूहळू आम्ही नर्सरीत प्रगती करत गेलो. आणि बघता बघता 10 वर्षात भारतातील मोठ्या नर्सरीमध्ये आमचं नाव कधी गणलं गेलं मलाच कळलं नाही. बरोबर. शेतकरी मित्र नमस्कार, स्वागत आहे शेतकरी युट्यूब चॅनलवर. सध्या आपण आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील तुंग या ठिकाणी. तर शेतकरी मित्रांनो, तुंग या ठिकाणी उद्याच्या 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या दरम्यान कृषी विकास नावाचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरणार आहे. तर हे प्रदर्शनामध्ये तुम्हाला लाईव्ह डेमो प्लॉट म्हणजे जिवंत प्लॉट 120 वाहन आपल्याला बघायला भेटणार आहेत. तर या प्रदर्शनाची संकल्पना आहे आर्डोर सीड्स जे सर्व आहेत, विकास नलोडे सर आपल्या सोबत आहेत. आणि खरं तर यांचा प्रवास खूप खडतर असा प्रवास आहे, कारण एक सर्वसामान्य शेतकरी ते एक नर्सरी ते एक सीड्स कंपनी आणि कंपनी ते आयपी लिस्टेड अशी कंपनीचा जो खडतर प्रवास होता. आणि खरं तर हा प्रवास खूप मनोरंजक आहे आणि याबद्दल सविस्तर आपण माहिती यांच्याकडून जाणून घेऊया. पण तत्पूर्वी आपण या कृषी प्रदर्शनाविषयी थोडक्यात माहिती आपण या सरांकडून जाणून घेऊया. तर कशा प्रकारे या कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, त्यामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण सरांकडून जाणून घेऊया. सर्वप्रथम सर, तुमचं स्वागत आहे शेतकरी युट्यूब चॅनलवर. तुमचा परिचय थोडक्यात करा. तर मी विकास नलवडे, मॅनेजिंग डायरेक्टर आर्डर सीड्स इंडिया प्रायव्हेट. सर, तुमचा प्रवास तर आपण जाणून घेऊयाच की एक सर्वसामान्य शेतकरी ते एक नर्सरी ते परत आर्डोर सीड्स कंपनी आणि तिथून परत तुमची आयपी लिस्टेड कंपनी, हा प्रवास तर आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी या कृषी विकास जी कृषी प्रदर्शन आपण भरवणार आहे त्याची संकल्पना काय, उद्देश काय नेमका सर? तर गेली 30-35 वर्ष झालं मी शेती करता करता शेती, नर्सरी आणि हे जो शेतीचा प्रवास आहे ह्या प्रवासात गेली 35 वर्ष झालं काम करतोय. आणि या प्रवासाच्या माध्यमातून बऱ्याच देशात मी कृषी प्रदर्शनं बघितली, भारतातले मोठे कृषी प्रदर्शन पाहिली. आणि ह्यातनं एक असं वाटलं की आपल्या एरियातल्या आपल्या जवळच्या लोकांना अशा प्रकारचं भवितव्य दिव्य असं एक्झिबिशन इथं आपल्या भागात बघायला मिळालं पाहिजे. आणि आपल्या भागातल्या लोकांना जवळच्या जवळ असं काही तर अभ्यासता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण जे बाहेरच्या देशात जाऊन पाहतोय आणि इथून जसं बेंगलोर, पुणे असेल किंवा अजून बारामती सारख्या एरियात असेल तर तिथं जाऊन जे बघायला मिळते ते आजूबाजूच्या आपल्या लोकलच्या एरियातल्या लोकांना त्या नॉलेज इथं घेता यावं आणि इथं अभ्यासता यावं, त्या उद्देशाने हे एक्झिबिशन आपण चालू केलं. गेल्या 3 वर्षापासून हे एक्झिबिशन आपण चालू केलंय. आणि ह्या वर्षीच्या एक्झिबिशनचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण जसं आपल्या आर्डोर सीटच्या आर&डीतून काही नवीन व्हरायटी आलेल्या व्हरायटी इथे लावल्या, त्याचबरोबर आपण इतर कंपन्यांच्या सुद्धा नवीन आर&डीतल्या आलेल्या व्हरायटी लावल्यात. त्याचबरोबर आपण ऑर्नामेंटल, फ्रूट प्लांट, मेडिसिनल प्लांट, औषधी वनस्पती ह्या इतर सगळ्या
ज्या नर्सरी आणि सीड कंपनीच्या नवीन नवीन आलेल्या व्हरायटी लावलेल्या आहेत. काही इम्पोर्ट केलेले शेवंतीच्या जाती आपण इथे लावलेल्या आहेत. त्याचबरोबर नवीन नवीन कंपन्यांच्या पण इथं व्हरायटी लागलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जगातील छोटी म्हैस आणि छोटी गाय ह्या पण आपल्याला बघायसाठी शेतकऱ्यांसाठी आपण आकर्षण म्हणून उपलब्ध करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर बरेच स्टॉल्स इथं वेगवेगळे लागणार आहेत. खाऊ गल्ली आहे. नवीन नवीन आपल्याला कृषी विभागाकडून आपल्या या प्रदर्शनासाठी खूप मोठं सहकार्य लाभले. त्याचबरोबर बचत गटाच्या काही स्टॉल इथं लागलेले आहेत. आणि भरभरून बघण्याजोगा आपल्याला खूप काही अभ्यासण्याजोगा ह्या वर्षी शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून ठेवलं. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्डर शीटच्या पपई ही वाण शेतकऱ्यांसाठी नवीन आपण लॉन्च करतोय. प्रत्यक्ष पीक पाहणीसाठी आपल्याला पपईचा प्लॉट इथं पाहायला मिळणार आहे. आणि त्या पपईच्या प्लॉटचं खास वैशिष्ट्य म्हणजे विक्रम 77 आणि प्रगती 15 या 2 व्हरायटी आपण इथं बघणार आहे. आणि ह्या व्हरायटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे गेली 6 वर्ष झालं पपईचं अथक संशोधन करून ह्या वाण आपण आणलेला आहे. ह्या वाण निर्माण करतानाच त्याच्या पाठीमागचा विचार असा होता की शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं होतं की पपईचं पीक म्हणजे किपिंग क्वालिटी स्ट्रॉंग पाहिजे. ते पीक आपल्याला त्याचे जे फळं आहेत ते फळं दिल्ली मार्केट, कलकत्ता मार्केट, काही दुबईसारखे एक्सपोर्ट अशा ठिकाणी पोचलं पाहिजे. आणि ते लोकांच्या घरी खाण्या पोचवपतोर आपल्याला ते खूप स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. त्यासाठी किपिंग क्वालिटी ही पपईच्या पिकात सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे. त्याचबरोबर व्हायरस हे पपईच्या पिकासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. त्याचबरोबर पपईच्या पिकात एकरी उत्पादन शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त वाढलं पाहिजे आणि रोगप्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग असली पाहिजे. हे विचार घेऊन गेली 6 वर्ष झालं आता संशोधन करून आपण ही व्हरायटी लॉन्च केली आहे. तर आपल्या ऑर्डर सीट्स या कंपनीचे या ठिकाणी किती पिकं आहेत, त्यामध्ये किती वाण आहेत सध्याला त्या कृषी प्रदर्शनामध्ये आपण? तर 100पेक्षा जास्त व्हरायटी आपण ऑर्डर शीटच्या ह्या माध्यमातून आपण इथे उपलब्ध ठेवलेले आहे. आणि ह्या वर्षी आपण नवीन 25 एक व्हरायटी आपण ह्या वर्षी लॉन्च प्रदर्शनला उपलब्ध केलेले आहेत. त्याचबरोबर नवनवीन वेगवेगळ्या कंपन्यांचे पण नवीन नवीन वाण इथं आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि खूप काय बघण्याजोग आहे. जसं शेवंतीच्या भरपूर व्हरायट्या ज्या नवीन इम्पोर्ट केलेल्या आहेत, वेगवेगळ्या कलरच्या व्हरायटी इथं उपलब्ध आहेत. तसंच मेडिसिनल प्लांट आहेत त्याचे भरपूर व्हरायटी इथं आपल्याला बघायला मिळणार आहेत. ऑर्नामेंटलच्या भरपूर व्हरायटी आहेत. 200पेक्षा जास्त व्हरायटी ऑर्नामेंटलच्या आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर मायक्रो ग्रीन हा एक नवीन संकल्पना आहे जी आधी आपण कडधान्य खायचं, त्याचबरोबर आता मोड आलेले कडधान्य खायला लागलो ज्यानं न्यूट्रिशन वाढले. आणि आता त्याच्यापेक्षा पण 40 पट जास्त न्यूट्रिशनसाठी आपण मायक्रो ग्रीन ही संकल्पना आहे. जे मायक्रो ग्रीन मोड आल्यापासून ते उंच 4-5-6 इंचापासून वाढतंय आणि ते आपण त्याच्या कट करून त्याच्या भाज्या खाल्ल्या तर 40 पट आपल्याला न्यूट्रिशन मिळते. ह्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या मेडिसिनल प्लांटमध्ये आपल्या लोकांच्या ज्या इम्युनिटी वाढाव्यात आणि इम्युनिटी वाढली तर आपल्याला ज्या छोट्या मोठ्या व्हायरल इन्फेक्शनना आपण आजारी पडणार नाही. आणि रोज उठून आपल्याला हॉस्पिटलला दवाखान्याची पायरी चढायला लागणार नाही. तर हा एक उद्देश इथे ठेवला आहे. आपण मेडिसिन रोज म्हणजे किरकोळ कारणाला मेडिकलमध्ये जातोय आणि ॲलोपॅथिकच्या गोळ्या खातोय आणि त्यानं आपली अजून इम्युनिटी कमी होते आणि आपण वारंवार आजारी पडतोय आणि बऱ्याच वेळेला आपल्याला दवाखान्यात जायला लागते. तर हा उद्देश आहे की आपला उद्देशच आहे की लोकांची इम्युनिटी वाढावी आणि त्या इम्युनिटी वाढली तर रोगप्रतिकारक क्षमता जर वाढली तर आपल्याला किरकोळ व्हायरल इन्फेक्शनना आपण आजारी पडणार नाही आणि रोज उठून आपल्याला ॲलोपॅथिकच्या गोळ्या खायला लागणार नाही. औषधी वनस्पतीमध्ये जसं आवळा आहे, तुळस आहे, अद्रक आहे आणि त्याचबरोबर गुळवेल सारख्या वनस्पती आहेत ज्यानं आपली इम्युनिटी फास्ट वाढते. तर यामध्ये मुख्य आकर्षण वगैरे काय असेल तुम्ही? तर यामध्ये आपल्याला छोट्या गायी आहेत, जगातल्या सगळ्यात छोटी गाय आणि छोटी म्हैस हे पण आपण प्रमुख आकर्षण म्हणून उपलब्ध करून ठेवलेलं आहे शेतकऱ्यांना बघायचं. ह्या प्रदर्शनच्या माध्यमातून अजून नवीन नवीन अवजारं, ट्रॅक्टर, ब्लोअर्स आणि ड्रोन्स, त्याचबरोबर नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे ठिबक, मल्चिंग पेपर आणि भरपूर प्रकारचे नवीन नवीन अवजारं जे शेतकऱ्यांसाठी रोजच्या
वापरात येणाऱ्या गोष्टी आपण इथं उपलब्ध केलेल्या आहेत. तर खरं तर तुमचा प्रवास पण खूप प्रेरणादायी आहे सर. एक सर्वसामान्य शेतकरी ते एक नर्सरी ते कंपनी आणि कंपनी एक IPO लिस्टेड कंपनी. तर ह्या एकंदरीत प्रवास कसा होता सर सांगा ना? हा प्रवास खरं तर सांगायचं तर एकदम सर्वसामान्य कुटुंबातून मी आलो आणि तसं तर इथं मामाच्या गावी येऊन राहिलो आणि परिस्थितीने एकदम ॲक्च्युली खरं तर परिस्थितीने मला शेतीत आणलं आणि शेती करताना ज्या वेळेला इथं मी तुंगमध्ये शेती करायला लागलो त्यावेळेला आजूबाजूचे शेतकरी सगळे अर्धा एकर 1 एकराच्या वर भाजीपाला पिकवत नव्हते आणि त्यावेळी तशा परिस्थितीत मी शेती चालू केली आणि बघता बघता लवकरच 10-10 एकर 15-15 एकरमध्ये मी भाजीपाला पिकवायला लागलो. मुळात स्वभावच असा होता की जी करेल ती बेस्ट करेल आणि जी करेल ती नंबर 1 करेल असा स्वभाव होता. त्यामुळे इथं आजूबाजूचे शेतकरी मी ज्याची शेती बघून शेती करायला चालू केली ते अर्धा एकर 1 एकर पिकवत होते मी 15-15 20-20 एकर भाजीपाला शेती पिकवत होतो आणि त्यात पण जे भाजीपाला सिमला मिरची वगैरे आम्ही 60 टन 70 टनापासून एकरी उत्पादन काढलं. तर हे जे होतं हे स्वभावात मुळात होतं की बारकावा प्रत्येक पीक करताना जे लागतंय यशस्वी होताना आपल्याला बारकावा ते बारकावा होता आणि त्या बारकाव्यातूनच शेतीत एवढी मोठी प्रगती झाली. त्या बारकाव्यातूनच शेतीत एवढं मोठं यश मिळालं मला आणि तोच बारकावा मी नर्सरीत घेऊन आलो. आजूबाजूचे शेतकरी मला विचारायला येत होते की तुम्ही जे भाजीपाला जेवढ्या मोठ्या प्रमाणात पिकवताय तेवढीच भारी क्वालिटीची रोपं पण बनवताय आणि आम्हाला मग तुमची रोपं तुम्हीच बनवून द्या आम्हाला. मग त्यातून नर्सरीची संकल्पना तयार झाली आणि हळूहळू आम्ही नर्सरीत प्रगती करत गेलो आणि बघता बघता 10 वर्षात भारतातील मोठ्या नर्सरीमध्ये आमचं नाव कधी गणलं गेलं मलाच कळलं नाही. बरोबर. तर तुमचा आता हा प्रवास झाला की सर्वसामान्य शेतकरी जे तुम्ही स्वतः शेतामध्ये पिकवत होता तिथून एक स्वतःची नर्सरी केली, संकल्पना सुचली आणि त्यानंतर एक आर्डोर नावाची सीड्स कंपनी, ही संकल्पना कशी सुचली, कसा होता ते प्रवास? तर शेती करत असताना मला अनंत अडचणी आल्या आणि ह्याच अडचणीतून ज्या वेळेला मी सीड कंपनी चालू केली सीड कंपनीचा एक उद्देशच असा ठेवला की शेतकऱ्यांच्या समोरच्या येणाऱ्या अडचणी वातावरणातील बदल आणि बाजारपेठेतील बदलती मागणी ह्या त्रिसूत्रीचा विचार करून आम्ही R&Dची संकल्पना R&Dची सुरुवात केली आणि त्या R&Dला असंच आम्ही टार्गेट दिलं. ह्या त्रिसूत्रीचा विचार करून आम्ही आर्डोर सीड्स कंपनीची स्थापना केली. आर्डोर सीड हे नावच असं आहे की ते पॅसिनेट उत्साह आणि एनर्जी. तर जे माझा मूळचा स्वभाव होता की कायम मी प्रत्येक गोष्टी प्रत्येक कामासाठी पॅसिनेट राहिलो, एनर्जेटिक राहिलो, उत्साही राहिलो आणि त्याच ह्याचं अर्थाचं आर्डोर सीड्स हे नाव दिलं कंपनीला. त्या सीड कंपनी डेव्हलप करत असताना बऱ्याच वेळी मी बाहेरच्या देशातला प्रवास केला. बऱ्याच मल्टीनॅशनल कंपन्या पाहिल्या होत्या आणि बऱ्याच सीड व्हरायटी ह्याचा सगळा अभ्यास करता लक्षात आलं की इम्पोर्ट केलेलं बाहेरचं सीड बाहेरचं वाण पेक्षा ह्या आपल्या मातीत आपल्या वातावरणाला सूट होणाऱ्या व्हरायट्या बनवल्या गेल्या पाहिजेत आणि हा उद्देश ठेवून आम्ही बेंगलोरला R&Dची स्थापना केली आणि या R&Dत माझ्या ब्रीडर लोकांना संशोधकांना आम्ही हेच उद्देश दिला की आपल्याला आपल्या जे मला शेती करत असताना ज्या अडचणी आल्या त्या माझ्या शेतकरी बांधवांना आल्या नाहीत पाहिजेत. त्या अडचणींचा सोल्युशनसाठी तशा प्रकारच्या वाण निर्माण झाले पाहिजेत. उदाहरणार्थ तशा प्रकारचे वाण निर्माण झाले पाहिजेत जसं हायली रोगप्रतिकारक क्षमता असणाऱ्या वाण आणि चांगले दर्जेदार लांबच्या प्रवासाला टिकणारे वाण तसेच जास्त उत्पादन देणारे वाण. तर हे का तर हे याचा उद्देशच असा होता की शेतकऱ्यांचा नफा चांगला झाला पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांची प्रगती झाली पाहिजे आणि ज्या अडचणी मला आल्या आणि मी ज्या परिस्थितीतनं शेतीत एवढी मोठी प्रगती केली तर माझ्या शेतकरी बंधूंना पण अशी प्रगती करता यावी आणि ते प्रगती करण्यासाठी त्यांना सगळ्यात महत्त्वाचं आहे की शेतीत त्यांच्या उत्पादन चांगलं मिळालं पाहिजे, रोगप्रतिकारक क्षमता चांगली असली पाहिजे आणि लांबच्या प्रवासाला किपिंग क्वालिटी चांगली पाहिजे. तर त्या दृष्टीनं आम्ही R&Dला टार्गेट दिलं की अशा पद्धतीचे वाण आपल्याकडे तयार झाले पाहिजे. खरं तर ह्या अभ्यास करताना असं जाणवलं की आपलं वातावरण आणि आपली जमीन बघून आपल्याला कळतं की आपल्या वातावरणात कुठल्या प्रकारची व्हरायटी तयार झाली पाहिजे, कशा प्रकारचं वाण बनला पाहिजे. तर बऱ्याच वेळी बाहेरच्या देशातून इम्पोर्ट केलेलं वाण हा आपल्या वातावरणाला सूट होत नाही, आपल्या परिस्थितीला बघून त्यांनी तो वाण बनलेला नसतो. तर मी आणि दुसरा उद्देश असा होता की आपण एवढा आपला कृषीप्रधान देश आहे, आपल्या देशात भरपूर काय
म्हणजे शेतीसाठी समृद्ध असं वातावरण आहे, पाणी आहे, जमीन आहे, आणि मग बियाणं बाहेरनं इम्पोर्ट का व्हावं आणि आपल्या भारतातला पैसा बाहेरच्या देशात का जावा. तर हाच उद्देश होता की आपल्या देशातला पैसा आपल्या देशात राहावा आणि आपल्या शेतकऱ्यांना सूट होणारं वाण आपण, आपल्या वातावरणाला सूट होणारं वाण आपण शेतकऱ्यांना द्यावं आणि त्यातून शेतकऱ्यांची मोठी प्रगती व्हावी, हा उद्देश घेऊन आपण R&D आणि ऑर्डर शीट्स पुढे घेऊन गेलो. तर खरं तर IPO लेवलला कंपनी नेणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण अगदी मी मार्केटमध्ये चर्चेत तुमची कंपनी खूप आहे. कारण अगदी कमी वेळेत जास्त प्रगती केलेली आपली आउटडोर सीड्सची कंपनी आणि जी IPO लेवलला जात आहे. तर नेमका कसा प्रवास होता? ते किती राज्यामध्ये तुमची कंपनी काम करते आणि त्या ठिकाणी म्हटलं तर कशा प्रकारे बिझनेस आहे तुमचा सध्याला आता? आणि किती वाण सध्याला विकसित केलेला आहे तुमच्या company? गेल्या 9 वर्षात आपण ऑर्डर शीटच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं, शेतकऱ्यांना लांबच्या मार्केटला माल पोचला आणि चांगले दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांची बी प्रगती झाली आणि मौत पब्लिसिटीतून, शेतकऱ्यांच्या चर्चेतून हा वाण आम्ही जवळपास 12-13 राज्यांपर्यंत पोहोचलो. तर हे एकमेकांच्या अनुभवातून शेतकऱ्यांनी ऑर्डर शीट या कंपनीचे मार्केटिंग किंवा मौत पब्लिसिटी केली आणि त्याचा फायदा ऑर्डर शीटला मोठा झाला. तर शेतकऱ्यांना येणारे रिझल्ट, शेतकऱ्यांची होणारी प्रगती त्या ऑर्डर शीटच्या प्रगतीचं मेन कारण आहे. 9 वर्षापूर्वी 4 वाणापासून चालू झालेली ऑर्डर शीट आज 17 पिकं आणि 76 वाण घेऊन आज मार्केटला काम करते आणि हेच त्या ऑर्डर शीटच्या प्रगतीचं मूळ आहे की जे ऑर्डर शीट आपण गेल्या 3-4 वर्षात दुप्पट तिप्पट वेगानं आपण वाढतोय. तर मला सांगायला आनंद होतोय की आपण जे आजपर्यंत सीड इम्पोर्ट करत होतो, बाहेरच्या देशातून सीड आयात करत होतो, तर आज आपली कंपनी ऑर्डर सीड कंपनी आजूबाजूच्या बाहेरच्या देशात पण आज सीड एक्सपोर्ट करते आणि त्या माध्यमातून बाहेरच्या देशातून तील पैसा आज आपल्या देशात येतोय. त्याचबरोबर जवळपास 125 एम्प्लॉय आज ऑर्डर शीटमध्ये काम करतात की ऑर्डर शीटच्या माध्यमातून 150 लोकांची टीम आज एम्प्लॉय इथं काम करतायत. तसेच ऑर्डर शीट आणि विकास हायटेकच्या माध्यमातून हजारो लोक आपल्या कंपनीत काम करतात. तर एकंदरीत बघता ऑर्डर शीटचं बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आले, चांगले रिझल्ट देणारे प्रोडक्ट आले, तसेच बेस्ट क्वालिटीची R&D निर्माण झाली आणि चांगली एम्प्लॉय जे उच्च दर्जाची लोक कंपनीत आले. त्यामुळं चांगली R&D, चांगलं प्रोडक्शन, चांगली सप्लाय चेन आणि चांगल्या क्वालिटीची लोक, त्यामुळं ऑर्डर शीटचा जो रिझल्ट किंवा जे नाव आहे ते नाव भारतभर पसरलं आणि लवकरच आम्ही IPO लिस्टेड कंपनी बनतो. खरं तर हा प्रवास खूप प्रेरणादायी होता सर. तर एक शेतकरी, सामान्य शेतकरी, त्यानंतर नर्सरी ते कंपनी आणि कंपनी IPO लिस्टेड कंपनी. तर इथपर्यंतचा प्रवास जो होता खूप प्रेरणादायी आहे सर. आणि विकास नवले सरांना इथंच थांबायचं आहे का पुढे जायचं आहे, काय प्रवास काय तर खरं तर हे काम करत असताना मला माझं व्हिजन जगतोय की माझं व्हिजन आहे की मी आज पातूर ज्या कष्टातून, ज्या शून्यातून जी प्रगती केली, तर माझ्या शेतकरी बंधूंना असंच मला प्रगतीपथावर घेऊन जायचं आहे. भरपूर शेतकऱ्यांना मी संधी क्रिएट करून द्यायची आहे की शेतकऱ्यांना समृद्धीसाठी, आणि त्यामुळे हे विजन माझ्या नसानसात आहे आणि ते विजन मी जगतोय. त्यामुळे मला हे थांबायची कधीच इच्छा नाही. का थांबायचं? थांबायचं नाहीच आहे. कारण आज पातूर मी ज्या संघर्षातनं जी समृद्धी झाली आणि आज मी शेतकऱ्यांची एवढी समृद्धी होताना बघतोय, तर मला आनंद वाटतोय, मला एनर्जी येते की हजारो शेतकऱ्यांना मी समृद्ध होताना बघतोय, हजारो लोकांना मी एम्प्लॉयमेंट देताना बघतोय. तर येणाऱ्या 75-80 वर्षापासून मला अशीच हेल्थ आणि अशीच एनर्जी मला टिकवून ठेवायची आहे आणि हीच एनर्जीनं मला 75-80 वर्ष काम करायचं आहे आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मला हे काम करायचं आहे. कारण ह्यातून मला शेतकऱ्यांची प्रगती होताना बघतोय आणि हे काम करताना मी आज जे काय मला जे यश मिळतंय किंवा मी काय किती पैसा कमवतोय ह्याच्यापेक्षा माझं यश जे आहे ते मी हजारो लोकांना समृद्ध झालेलं बघतोय. असंच मला माझ्या वयाच्या 75-80 वर्ष काम करायचं आहे आणि जे काय आज गेल्या 3-4 वर्षातली माझी 2x 3x जी ग्रोथ आहे, ती ग्रोथ मला किती पैसा मिळतोय ह्याच्यापेक्षा मी लाखो शेतकऱ्यांना समृद्ध
ऑर्डरशीटच्या माध्यमातून लाखो शेतकरी समृद्ध होताना बघतोय. तसेच हजारो लोकांना मी एम्प्लॉयमेंट देताना बघतोय आणि मी यातच माझं यश बघतोय. तर शेतकरी मित्रांनो, हा होता ऑर्डर सीडचे सर्वे सर्व आहे ते आपले विकास नलोडे सर यांचा प्रवास आपण ऐकला. एक सामान्य शेतकरी, सामान्य शेतकरी ते नर्सरी ते कंपनी आणि कंपनी ते एक शेअर मार्केट पर्यंतची IPO लिस्टेड कंपनी इथपर्यंत आपण प्रेरणादायी प्रवास या ठिकाणी आपण ऐकलेला आहे, अनुभवलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तर यांनी मागील 3 वर्षापासून कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवत आहेत. तर तुम्हाला सुरुवातीला एक पत्ता सांगितलं होता, त्या ठिकाणी हे कृषी प्रदर्शन भरणार आहे. आणि सरांचा हा प्रेरणादायी प्रवास जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर सांगली जिल्ह्यातील मिरज या तालुक्यामध्ये तुंग या ठिकाणी कृषी विकास हे कृषी प्रदर्शन भरणार आहे. या ठिकाणी तुम्ही सरांना भेटू शकताय, त्यांचा अनुभव तुम्ही प्रत्यक्षात बघू शकताय, कशा प्रकारे त्यांनी ही कंपनी डेव्हलप केलेली आहे, या ठिकाणी किती वाण विकसित केलेले आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही अनुभवू शकता. याची तारीख तुम्हाला स्क्रीनमध्ये दिलेली आहे. 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत हा कृषी विकास प्रदर्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, चला तर मग भेटूया 30 तारखेला 4 फेब्रुवारी पर्यंत आपण कृषी प्रदर्शनात डायरेक्ट भेटूया. तर सर, तुम्ही एवढा मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप आभार आहे. कारण तुमचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आणि आपल्या शेतकऱ्यांना यातून खूप प्रेरणा भेटणार आहे. तर भेटूया आपण कृषी विकास या प्रदर्शनामध्ये. धन्यवाद.